Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। एवढं नासोडा झाला, आणखी पूर उतरला नाही नदीच्या काठचा, तर कोणी पंचनामा करायला कोणी आलं नाही। आणखी सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत द्यावी। जे प्रत्यक्ष स्थिती आहे ते पाहिल्याशिवाय मोबदला देऊ नका, पण जर पाहिली असेल तर ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय सोडणार नाही। आतापर्यंत विमा आम्हाला 2021, 22, 23 चा मिळालेला नाही। आतापर्यंत ते विमा दिला तर बरं आहे, नाहीतर आज शेतकरी पेटून उठणार आहे। 100% शेतकऱ्याचा विमा पूर्ण मान्य झाला पाहिजे। शेतकऱ्याचा येऊन ताबडतोब पंचनामा केला पाहिजे शेतमालाचा। सरकारला जातीवाद नष्ट करता येतील, जातीतले भांडण लावता येतील, पण शेतकरी आणि सरकारमध्ये जर भांडण लागलं तर ते भांडण मिटणार नाही, हे सरकारनं समजून घ्यावं। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। सोयाबीन असो, गन्ना असो किंवा अन्य पीक जे पूर्ण पिकं पाण्याखाली गेलेले आहेत, आणि यासाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरलेला आहे। नांदेड जिल्ह्यात आता पहिल्यांदाच शेतकरी रस्त्यावर उतरले। मी आहे तर नांदेड जिल्ह्याच्या मारतळा येथे पूर्ण शेतकरी रस्ता रोको करण्यात आला शेतकऱ्याकडून, आणि त्यांची मागणी आहे की प्रत्येकी 50,000 हेक्टरी मदत द्यायला पाहिजे। माझ्यासोबत काही शेतकरी काय म्हणणार, आज रस्ता रोको करण्यात आला, काय मागणी काय? काही नाही। आता बघा, तुम्ही चिंचोली झालं, कांबळज, कौडगाव, येडी, आता पूर तुम्ही जाऊन बघा पूर परिस्थिती कशी आहे काय नाही। एवढं नासोडा झाला, आणखी पूर उतरला नाही नदीच्या काठचा, तर कोणी पंचनामा करायला कोणी आलं नाही। आणखी बघा साहेब, शेतकऱ्याची एवढी दुर्दशा झाली, कोणीच आलं नाही बघायला। तलाठी आला नाही, मंडळ अधिकारी आला नाही, कोणी आलं नाही, तहसीलदार आला नाही नदीच्या काठाला आणखी बघायला। बघून घ्या, कोणी इथं आलेलं नाही, पूर्ण पाण्याखाली पीक गेलं असं शेतकरी म्हणत आहे। माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहे, काय म्हणणार? आज इथं मारतळा या ठिकाणी उमरा सर्कलच्या वतीनं रास्ता रोको केला आला। याच्या मुख्य मागण्या अशा होत्या, पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं रास्ता रोको अशा पद्धतीचा केला, शांततेने केला, आणि आमची मागणी आहे की सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत द्यावी। जी मदत सरकारने जी जाहीर केली ती मदत, त्या मदतीमध्ये आमचा अर्ध पोत सुद्धा खताचा आलं नाही, आणि पेरणीला आमचा लाखो रुपये खर्च झाला। हे सरकारने तात्काळ जाहीर करावी। आणि तिसरी गोष्ट, सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून, शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेऊन येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी देऊन आणि 100% पीक विमा जाहीर करावा आणि शेतकऱ्यांसोबत खेळू नये, नाहीतर हे शेतकऱ्याचं आंदोलन मोठ्या स्वरूपात होईल। आणि मी एक तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या देशातला सरकारला जातीवाद नष्ट करता येतील, जातीतले भांडण लावता येतील, पण शेतकरी आणि सरकारमध्ये जर भांडण लागलं तर ते भांडण मिटणार नाही, हे सरकारनं समजून घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचे तात्काळ प्रश्न सोडावे, एवढीच विनंती करतो। शेतकऱ्याचे तात्काळ प्रश्न सोडावे अशी मागणी शेतकरी करत आहे। माझ्यासोबत अन्य पण शेतकरी आहेत, काय म्हणणार काका? आज रस्ता रोको आजचं म्हणणं काय? आज म्हणणं आमचं असं आहे की संपूर्ण शेती संपूर्ण गेलेली आहे, म्हणजे 100% पीक गेलेलं आहे, पण आता काय खायचं, लेकरा बाळांना काय करायचं, शिकवायचं काय लेकरा बाळाला? शाळा शिकवायला सुद्धा पैसे नाहीत लोकांकडे। आता जे पैसे होते सुद्धा काही घरामध्ये काही झोपडपडले होते, काही गंगाच्या कडनं गोदावरीच्या, ते बुजून गेले, सगळे घर बुजून गेले त्यांचे। आता त्याने काय खावं? आज शेतकरी मायबाप म्हणून आम्ही त्यांना मायबाप म्हणून समजतो, आता आम्हाला कोणी नाही आधार। आज उमरा सर्कल पूर्ण गेलेला आहे, उमरा सर्कल पूर्ण 100% गेलेला आहे। आमचं काही नाही, पीक नाही, काही नाही, फक्त आता असंच आहे। आता रोडवर बसायचं सरकार देईपर्यंत, आणि आतापर्यंत हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजेत खरीपाला, आणि बागायताला अलग, आणि पुन्हा जे मयताला, ज्याच्या घरी मयत आहेत त्यांच्या, त्या मयताच्या घरी 4 लाख, कमीत कमी 4 लाख रुपये द्यायला पाहिजेत एका, जे मृत्युमुखी पडले त्याला। आणि पुन्हा आतापर्यंत जे हे झालेत ना आपले विमा, आतापर्यंत विमा आम्हाला 2021, 22, 23 चा मिळालेला नाही। आतापर्यंत ते विमा दिला तर बरं आहे, नाहीतर आज शेतकरी पेटून उठणार आहे, हे सरकारनं लक्षात घ्यावं, असं एक आमचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी नक्कीच पेटून उठणार आहे असं म्हणतायत। माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहेत, काय म्हणणार? काय नाही, काल आम्ही गेल्या होत्या तहसीलदार साहेबांकडे निवेदन देण्यासाठी। आमच्या गावाच्या बाजूला नदी, गोदावरी नदी वाहते। आम्ही तहसीलदार साहेबांना सरळ एका शब्दात सांगितलेलं आहे की जे खरडणी झालेली आहे, ज्याची मागणी 47,000 रुपये मिळाले, शासनाने जाहीर केलेली आहे, तुम्ही प्रत्यक्ष या,
तिथं हे करा, पंचनामे करा आणि प्रत्यक्षात बघा परिस्थिती, आणि जर ते खरं असेल तर तुम्ही द्या. तर त्याच्यावर साफ तहसीलदार साहेबांनी म्हणलेलं आहे की आम्हाला वरून आदेश फक्त 2-4 गुंठे त्या 47,000 खरडणीमध्ये बसवा, त्याच्यावर बसलं नाही. आणि त्याच्यामध्ये अजून एक समन्वय आमच्या इथले तलाठी गिरगावार हे मंडळ अधिकारी टाकत आहेत की त्यांनी म्हणतात की आज जर तुम्ही पडीमध्ये शेड टाकलं तर तुम्हाला 3 वर्ष कसलाच लाभ भेटणार नाही. हे मी म्हणलं GR आहे का, त्याच्यावर ते निरुत्तरी झाले. तर असं माझं म्हणणं आहे की जे प्रत्यक्ष स्थिती आहे ते पाहिल्याशिवाय मोबदला देऊ नका, पण जर पाहिली असेल तर ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय सोडणार नाही. आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही. माझ्यासोबत अजून एक शेतकरी आहे. दसरा येत आहे, दिवाळी येत आहे आणि शेतकरी आज या दिवाळी दसऱ्याच्या सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यावर एवढी आर्थिक परिस्थिती बिकट आलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी काही डाटा आणलेले शेतातून पूर्णपणे लॉस झालेले सोयाबीन आहे. असं सोयाबीन वावराच्या बाहेर जरी काढायचं म्हणलं तर एकरी 15,000 रुपये खर्च बाहेर काढण्यासाठी येतो. ज्यावेळेस आम्ही विमा भरता त्यावेळेस जे संरक्षित रक्कम तुम्ही दाखवली जाते, आज आमचं पूर्णपणे 100% पीक लॉस झालेला आहे. तुम्ही येऊन पाहू शकता. तर आम्हाला 100% विमा देणं कुणीकडे गेलं की 2017 पासून आम्हाला कवडी मोलाचा दाम देत आहे. विमा कंपनी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळ झोकत आहे. याला सरकार जिम्मेदार आहे. सरकार का लक्ष देत नाही या गोष्टीकडे? विमा कंपनीला का म्हणत नाही की बाबा हे जे तुम्ही विमा भरताना जे संरक्षित रक्कम दाखवता ते तुम्ही का देत नाही शेतकऱ्याला? आमची मागणी एकच आहे, 100% शेतकऱ्याचा विमा पूर्ण मान्य झाला पाहिजे. शेतकऱ्याचा येऊन ताबडतोब पंचनामा केला पाहिजे शेतमालाचा. आज वावरामध्ये तुम्ही जाऊन बघा, 7 ते 8 दिवस झाले पाणी थोपून आहे. पीक अक्षरशः 8 ते 10 फूट खाली पीक खाली आहे. पूर्णपणे लॉस झालेलं पीक आहे. हीच मागणी आहे सरकारची. पूर्णपणे पीक हे पाण्याखाली गेलेलं आहे. सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी ही शेतकऱ्याची मागणी करत आज रस्ता रोको केलेला आहे. नांदेडहून कुंवरचंद मंडले, मुंबई तक, मारतळा.